कारण होतं की मी अभ्यास केला नाही. हा बरोबर. तर ते अगदी क्लिअर कारण होतं. त्याबद्दल खूप शिकवलं. म्हणजे मी आत्ता खरंच त्या दोघांची वाट बघायची होती. मग मी वाट बघत बसण्यापेक्षा, लोणावळ्यात असण्यापेक्षा किंवा घरी जाण्यापेक्षा आय प्रेफर्ड कमिंग इन पुणे. मी पुण्यात आलो. इकडे मी काही महिने कॉल सेंटरलाही जॉब केला, जस्ट टू हॅव एन एक्सपिरियन्स. सो 3-3.5 महिने मी कॉल सेंटरला जॉब केला. मध्ये विचार केला की ह्या 6 महिन्यात आपण क्लास लावावा. आपल्याला हे जमत नाही ना, आपण कोणाकडून तरी गायडन्स घ्यावा. क्लास लावून सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकल्या आणि आलं ते व्यवस्थित सॉल्व्ह केलं. सो अच्छा, प्रेक्षकांसाठी तो M2 हा सब्जेक्ट होता. येस 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 इंजिनिअरिंगसाठी. सो मग तो क्लिअर झाला की मी ऑन अ प्रोफेशनल लेवल करू शकतो. तर ती एक क्लॅरिटी आली. आणि ॲट द सेम टाईम परत मग जेव्हा जसा गायनाचा क्लास होता तसा सेम गिटारचा क्लास पण जॉईन केला, तो पार्टिसिपेट केला. आता आपल्या त्या इव्हेंटला लीड करायचं. आत्तापर्यंत आपण अभ्यास नीट नाही केला, आता अभ्यास नीट करून कॉलेजमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसं. पण अगेन मी आय विल कम बॅक टू आर्ट ऑफ लिव्हिंग की शेवट नाही आहे. कारण वयाच्या 20व्या-22व्या वर्षी शेवट असूच शकत नाही. ही कसली तरी चांगल्याची. आणि त्यानंतर जेव्हा त्या 15-20 मिनिटांनी त्यांनी स्वतःची डोळे उघडलीत, त्यांच्या नजरेत जे सुख होतं ना, जी शांती होती, नमस्कार मित्रांनो. आज चक्क गडबडून गेला असेल ना की ओमनी सुरुवात आणि हे सगळं काय आहे. तर आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटायला आलो आहोत, ज्याने कॉलेजच्या चढउतारांना सामोरं जाऊन स्वतःचं एक नवीन भावविश्व निर्माण केलं आहे. त्या भावविश्वामध्ये त्यांनी तरुणांनी कसं योग अभ्यासाकडे वळावं, त्याचबरोबर तरुणांनी कसं योग अभ्यासापासून काहीतरी शिकून नवीन काहीतरी करावं हे जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 12-12 तास ऑनलाईन त्यांनी सेशन्स घेतलेत आणि लोकांना मदत केली आहे, जेणेकरून लोक मानसिक स्वास्थ्य सुधारू शकतील. आणि एक जे पाठबळ म्हणतो ते त्यांनी त्या काळामध्ये लोकांना दिलेलं आहे. तर असा व्यक्ती आहे आपल्यासोबत, ज्याचं नाव आहे संदीप लोहार. नमस्कार संदीप. नमस्कार. संदीप, तुझं स्वागत आहे शोध मराठीवर. जनरली शोध मराठीवर आम्ही अशा लोकांना बोलवतो की ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सारे चढउतार नाही म्हणा, पण काहीतरी चढउतार पाहिलेत, ज्याच्यातून ते बाहेर येऊन त्यांचं एक नवीन भावविश्व त्यांनी निर्माण केलं आहे. आणि जसं मी प्रेक्षकांना सांगितलं की तू पण एक तुझं नवीन भावविश्व निर्माण केलं आहेस, तर म्हणून आज तुला आम्ही इथे बोलवलं आहे. आणि तुझे जे चढउतार आहेत आणि त्यांना तू कसं सामोरं गेलं ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी तुला ऑल द बेस्ट. आणि जर आपणही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. तर संदीप, सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की जसं तू एका खूप छोट्याशा गावातून आला, शिरपूरसारख्या खेडेगावातून, मग पुण्यातलं कॉलेज असेल किंवा त्याच्यानंतर आज जे तू करतोयस योग गुरु म्हणून किंवा एक योग अभ्यासक म्हणून आपण म्हणूयात, तर तो प्रवास कसा आहे एक थोडक्यात सगळ्या प्रेक्षकांसाठी किंवा एक तुझ्याबद्दल थोडक्यात एक प्रेक्षकांसाठी. सर्वप्रथम थँक्यू ऋषिकेश. ॲक्च्युली धन्यवाद ऋषिकेश. सो खूप चांगला इनिशिएटिव्ह तू घेतला आहे. आणि सेम एज ग्रुपच्या मुलांना किंवा जे काही आत्ता करताय त्यांच्यापासून काहीतरी आपल्या पिढीला प्रोत्साहन मिळावं, हा जो तुझा मानस आहे, याला खूप साऱ्या शुभेच्छा. सो हां, माझा प्रवास म्हणजे 12वीपर्यंत मी शिरपूरलाच होतो. शिरपूर काइंड ऑफ डेव्हलपिंग सिटी आपण म्हणू शकतो. त्यानंतर इंजिनिअरिंगला सिलेक्शन झालं आणि पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेज असं म्हणून आम्ही इकडे आलो. सो मेजर फोकस पुणे नसून माझे सगळे मित्र पुण्याला जात आहे म्हणून मलाही पुण्याला जायचं आहे असं एक डोक्यात होतं. आणि मग लोणावळ्याला कॉलेज सुरू झालं, सिंहगड कॉलेज लोणावळ्याला. आणि त्यामध्ये दुसऱ्या सेमिस्टरला अचानक कोणीतरी क्लासरूममध्ये आलं आणि मेडिटेशनबद्दल बोलतं आहे. सो मला त्यांचं नाव घ्यायला आवडेल. ही माझे पहिले टीचर सौरव घोष, ते मुंबईला असतात. सो ते आले आणि क्लासरूममध्ये आम्ही सगळे 60 लोक बसलेलो आणि 15 मिनटं आमच्याशी बोलले. आम्ही सगळे एवढा टाईमपास करणारे मुलं एकदम 15 मिनटं त्यांना ऐकतोय. दॅट वॉज खूप नवीन आमच्यासाठी, अगदी नवीन झालं ते.
आणि म्हटलं हे असं काहीतरी आपल्याला करायचं आहे. आणि मग त्यांनी जाता जाता या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रोग्रामबद्दल सांगितलं. YES+ प्रोग्राम होतो आहे आपल्या कॉलेजमध्ये. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जॉईन करा नेक्स्ट वीकपासून. आणि मी लहानपणापासून क्युरियस खूप आहे गोष्टींबद्दल की काय आहे जाणून घ्यायला मला खूप आवडतं. सो मी घरी फोन केला, असं असं होतं आहे कॉलेजमध्ये, आणि बाबा नेहमीच सपोर्ट करत राहिलेत मला. त्यामुळे हां, गो फॉर इट, ते कर, तू काय आहे आपण बघूया. सो त्या 5 दिवसात मला स्वतःमध्ये खूप फरक जाणवला. आणि मग त्यानंतर ठरवलं की अभ्यास तर करायचाच आहे, जे काही मटेरियलिस्टिक गोल्स आहेत ते अचीव करायचेच आहेत, पण सोबत हे सुद्धा करायचं आहे. मला शिकून मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे हे तेव्हापासून डोक्यात होतं. आणि तशी सुरुवात झाली, पुढे गोष्टी होत गेल्या. जाणार नक्कीच त्या पुढच्या गोष्टींबद्दल आपण. जसं तर तू बोललास की त्या 5 दिवसांनी तुला खूप काही शिकवलं, तर मग असं एक थोडक्यात म्हणेल मी की त्या 5 दिवसांमध्ये नेमकं असं काय घडतं बुवा माणसाच्या आयुष्यात, किंवा एखाद्या जर माझ्यासारखा कॉलेजला जाणारा तरुण आहे आणि ज्याला तो कोर्स करायचा आहे किंवा ज्याला तो YES+ किंवा एनिथिंग मेडिटेशनशी रिलेटेड करायचं आहे, तर असं काय आहे की ज्याच्यातून तुम्ही सुरुवात करावी? थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. ॲक्च्युली कसं आहे, खूप सारे वेगवेगळे पाथ आहेत. असं नाही की हा एकच कोर्स आहे, भरपूर सारे कोर्स आहे. लोकांना आत्ता डिजिटल प्लॅटफॉर्म इझिली ॲक्सेसिबल झाल्यामुळे एका सिंगल क्लिकवर तुम्हाला यूट्यूबवर पण कोर्सेस मिळतात. बट मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सबद्दल का इथे सांगू शकतो, कारण खूप जास्त एक्सपिरियन्शियल लेवलवर आहे. कारण हा कोर्स फक्त तुम्ही बसून समोरचे ऐकताय आणि काहीतरी होतं आहे तसं नाही. हा वेबिनार नाही आहे, हा सेमिनार नाही आहे, हा एक्सपिरियन्शियल वर्कशॉप आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण पुढे बोलूच याच्याबद्दल, बट ह्याच्यामध्ये सुदर्शन क्रिया नावाची ब्रिदिंग टेक्निक शिकवली जाते. श्वासोच्छवासाची प्रक्रिया म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामुळे सुदर्शन क्रिया आपल्याला मदत करते आपल्या स्वतःच्या नॅचरल सेल्फकडे येण्यासाठी किंवा आत वळून बघण्यासाठी खूप हेल्प करते. सो त्या सुदर्शन क्रियेमुळे जो तू म्हणतोय की नेमकं काय झालं, त्या सुदर्शन क्रियेमुळे मला स्वतःमध्ये खूप फरक जाणवले. संदीप, आता तू बोललास की सुदर्शन क्रियामुळे स्वतःच्या आतमध्ये बघायला मदत होते, पण हे एक झालं की ज्याला ती अनुभूती आली आहे त्याच्यासाठी. पण आता मला ती अनुभूती घ्यायची आहे, मला ते पहिलं पाऊल उचलायचंय. कारण असं म्हणतात की फर्स्ट स्टेप घेणं खूप मुश्किल असतं कुठलाही. जसं आता जिमला एखाद्याला तुम्हाला पाठवायचंय, तुम्हाला त्याला जा, चल, काहीतरी कर असं म्हणावं लागतं. मग तुझ्या आयुष्यात असं कोणी होतं का की ज्यांच्यामुळे तू ते पहिलं पाऊल टाकलं? जसं तू सौरभ सरांचं नाव घेतलं, नक्कीच ते होते, ते 15 मिनिटाचं टॉक झालं, पण अशी जी संगत आपल्याला असते तर त्याचा कसा प्रभाव आहे किंवा ती किती मजबूत होती ते महत्वाचं. माझं आधीपासून असा कुठल्या एका ग्रुपसोबत राहायचं असं कधीच नव्हतं. सो माझे खूप वेगवेगळे सर्कल्स होते. सिनियर्ससोबत मी असायचो, मी ॲट द सेम टाईम ज्युनियर्ससोबत असायचो. एक ब्रांचचा जो एक ग्रुप असतो, मी IT मध्ये इंजिनिअरिंग केलं त्यामुळे IT च्या लोकांचा एक वेगळा ग्रुप असायचा. काही लोक सोशल सर्व्हिस करायचे, सो त्याचा एक वेगळा. सो मी कधी एका ग्रुपला लागून नाही राहिलो. सो आय केप्ट रोमिंग. माझ्यासाठी हे मी म्हणेल ही खूप चांगली बुद्धी मला तेव्हा सुचली की ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या पाहिजेत. हो, एक्झॅक्टली. कारण प्रत्येक ग्रुपमध्ये कोणीतरी एक लीडर असतो आणि तो काहीतरी विजन घेऊन चालत असतो. मग मी तेच एक 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 पिक करत गेलो आणि असं म्हणता येईल की या सगळ्यांचा कोणी एकाचा प्रभाव नसून तो या सगळ्यांच्या विजन मिशनमुळे मला ते डोक्यात आलं की मला ह्यांच्यासारखं काहीतरी करायचं. येस. आता डेफिनेट आहे की तू कॉलेजमध्येही सुरुवात केली आहेस, तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात किंवा तुमच्या विचारांची प्रगल्भता तेवढी झालेली नसते आपण म्हणाल. मग असे बरेच लोक असतात, ते बोलतात काय सात्विक झालायस किंवा आता हा तर बाबाच झाला बुवा, किंवा ह्यानी तर काय आता नवीनच खोललंय दुकान, ह्याचं काही इंजिनिअरिंग करायचं नाही. मग असे काही इन्सिडेंट्स घडले का मग त्या काळात? खूप सारे. त्यांना कसं सामोरं गेलास किंवा त्यांना कसं तू रिप्लाय बॅक दिलास? हां, सो आम्हाला कोर्समध्येच शिकवलेलं म्हणजे सांगितलं की आम्ही विचारता तुम्ही आम्हाला हा जो काही योग अभ्यास शिकवला आहे ते आमच्या हॉस्टेलमध्ये सगळे तर करत नाही. सो आम्ही जेव्हा हे प्रॅक्टिस करू, जे काही तुम्ही सांगताय योग, प्राणायाम, ध्यान, तर कोणीतरी येऊन काहीतरी आम्हाला डिस्टर्ब करेन किंवा कोणीतरी म्हणेन काय हे करतोय उगाच. त्यांनी एक सांगितलं की विश्वास ठेवा स्वतःवर. तर तो जो विश्वास होता, स्वतःवर एक विश्वास आणि दुसरा जे काही तुम्हाला मिळालं आहे ना त्याच्यावर विश्वास. तर
त्याच्यामुळे मला पुढे जायला खूप मदत झाली. म्हणजे मी तर एका वेळेला असं व्हायचं की मी लोकांसोबत स्वतः पण मज्जा करायचो, अरे तुम्ही हसताय मी हसतो. आणि त्याच्यामुळे ते एक क्रिटिसिझम होतं ना, चांगल्या गोष्टीसाठीच होतं, त्याच्यामुळे मी कधी ते मनाला लावून नाही घ्यायचो. म्हणजे ते फक्त तुम्ही गो विथ द फ्लो झाला. येस, गो विथ द फ्लो ॲक्च्युली हेल्प मी. आणि मी अजून एक गोष्ट करायचो, माझ्यासोबत जे असायचे ना, अरे तू माझा चांगला मित्र आहेस ना, आय वॉन्ट यू टू एक्सपिरियन्स दिस, हां तू माझ्यासाठी हे एक्सपिरियन्स कर, आपण मग नंतर बोलूया. आणि एकदा त्याने तो वर्कशॉप अटेंड केला आणि सुदर्शन क्रिया केली की त्याचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा. अरे यार तू खूप चांगली गोष्ट मला सांगितली, एवढे दिवस मी उगाच काहीतरी विचार करत होतो, आय हॅड डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, माझं काहीतरी वेगळं परसेप्शन होतं या गोष्टीबद्दल. मग त्यांचं परसेप्शन बदलल्यानंतर मला म्हणजे मला आपोआपच अजून एक साथी मिळायचा, अरे यू आर इन माय गँग. येस, तशा गोष्टी होत गेल्या. आणि मग माझ्यासाठी हा प्रवास आता लोकांना खूप डिफिकल्ट वाटतो, तर माझ्यासाठी हा खूप काय म्हणणार त्याला, खूप सुखकर आणि इझी गो लकी म्हणू शकतोस. मे बी गोष्टी तशा घडून आल्या, पण मला असं कधी डिफिकल्टी नाही गेली गोष्टी फॉलो करण्यात. आता एक तुझ्या लाईफमध्ये असा पण फेज झालाय, आम्ही बघितला आहे जवळून, की तू कॉलेजमधून इयर डाऊन झाला. मग बऱ्याच लोकांनी तुला बोललं असेल की अरे तू हे सगळं अवांतर करतोयस, त्याच्यामुळे तुझे कुठेतरी अभ्यासावर परिणाम झालाय, किंवा बाबा हे तू सगळं बाबागिरी करतोयस, भोंदूगिरी करतोयस, समथिंग असे कमेंट आले असेल, किंवा पॅरेंटनी कधीतरी बोललं असेल. मग तो फेज काय होता, म्हणजे वायडी होण्यापासून ते नवीन पुन्हा ऍडमिशन घेऊन जोमाने सामोरं जाणं, परत हे सगळं सुरू उभं करणं आणि राहणं उभं या सगळ्या स्वतःच्या स्पिरिच्युअल गोष्टींसाठी. राईट. सो वायडी झालो याचं कारण होतं की मी अभ्यास केला नाही. हा बरोबर, ते अगदी क्लिअर कारण होतं. कारण फर्स्ट इयरमध्ये एवढं सगळं चांगलं करून सेकंड सेमिस्टरला येस आय अग्री, मी काही ॲक्टिव्हिटीजकडे खूप जास्त लक्ष दिलं, त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष नाही देऊ शकलो. पण या फेजमध्ये मला माझ्या पेरेंट्सनी खूप हेल्प केली, कारण त्यांना आधीपासून माहीत होतं की ह्याच्यात काहीतरी आहे आणि तो करतोय. लहानपणापासून आम्ही याला बघत आलो आहे, एका सेटबॅकने ह्याला काही होणार नाही आहे. सो त्यांनी मला तीच हिंमत दिली की नाही, तू ज्यासाठी गेला आहेस तू ते पूर्ण कर. म्हणजे एक विचार तर असाही होता की मी इंजिनिअरिंग सोडून काहीतरी दुसरं करावं, बट बाबा म्हटले तू ज्यासाठी गेला आहेस ते तुला पूर्ण केलंच पाहिजे. ते एक डोक्यात होतं. आणि दुसरी गोष्ट, त्या 2 वर्षांनी मला स्वतःबद्दल खूप शिकवलं. म्हणजे मी आत्ता खरंच त्या 2 वर्षांना थँक्यू म्हणतो की मला तो वेळ मिळाला स्वतःसाठी. मला तेच प्रेक्षकांना तू सांगायची इच्छा आहे की त्या 2 वर्षात नेमकं तू काय एक्सप्लोअर केलंस, काय काय अनुभव घेतले जे की तेही घेतील. कारण आत्ताच्या सिच्युएशनला असं आहे, बऱ्याचदा बघितलं जातं, बरेच लोक मोटिवेशनल स्पीकरकडे बघून किंवा एखादा बोलतोय म्हणून सुरुवात करतात, आणि त्याच्यानंतर ते 6-7 महिने चालतं, वर्षभर चालतं, नाही चालत म्हणून तिथेच सोडतात. परत नवीन काहीतरी येतं टेक्नॉलॉजीनुसार, त्यांना कळतं, तिकडे वळतात. असे ते खूप सारे आहेत, पण ते एका गोष्टीला थांबवून एक्सप्लोअरच करत नाहीत असं मला कुठेतरी वाटतं, किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं. राईट. तर त्यासाठी तू सगळ्यांना सांग की त्या 2 वर्षात तू काय अनुभवलंस आणि मग त्याचा तुला आज भविष्यात कसा उपयोग होतोय. सो पहिला मी सांगेन की कसं काय त्या 2 वर्षात घडलं. नंतर तुझा हा दुसरा प्रश्न विचारलास की लोक एक्सप्लोअर करत नाहीत किंवा गोष्टी गिव्ह करत, मी त्याच्याबद्दल नंतर बोलतो. पहिला त्या 2 वर्षात झालं काय, मी विचार केला की अच्छा हे बॅकलॉग्स आहेत, यांना क्लिअर करायला आपण काय करू शकतो. दॅट वॉज फर्स्ट थॉट. आणि मग ते पहिल्या 6 महिन्यात झालं, एक पूर्ण वर्ष मिळालेला असतो. मग ते पहिले 6 महिने मी लोणावळ्यात होतो, अभ्यास केला, त्यानंतर एक्झाम दिली, मग रिझल्टची वाट बघायची होती. मग मी वाट बघत बसण्यापेक्षा, लोणावळ्यात असण्यापेक्षा किंवा घरी जाण्यापेक्षा आय प्रेफर्ड कमिंग इन पुणे. मी पुण्यात आलो, इकडे मी काही महिने कॉल सेंटरलाही जॉब केला, जस्ट टू हॅव अन एक्सपिरियन्स. सो 3-3.5 महिने मी कॉल सेंटरला जॉब केला की नेमकं असतं काय. सो त्यामुळे काही कॉर्पोरेट गोष्टी माहीत झाल्या. आणि त्याच पिरियडमध्ये मला म्युझिक आधीपासून डोक्यात होतं, म्हणजे मी बघितलेलं लोकांना गाताना, गिटार वाजवताना. सो एक संगीताचा क्लास, गायनाचा क्लास म्हणून जस्ट एक जायचं म्हणून मी जात गेलो. त्यामुळे मग संगीतबद्दल ती जी आवड आहे ती अजून जास्त वाढली. निर्माण आधीपासून झालेली, पण संगीताप्रती तो जो ओढ होती ती अजून प्रबळ झाली म्हणू शकतो. आणि सेकंड इयरला पण सेम झालं की परत रिझल्ट्स हवे तसे आले नाही, त्याच्यामुळे मला अजून 1 वर्ष थांबायला लागलं. मग त्या पिरियडमध्ये विचार केला की ह्या 6 महिन्यात आपण क्लास लावावा. आपल्याला हे जमत नाही ना, आपण कोणाकडून तरी गायडन्स घ्यावा, क्लास लावून सगळ्या गोष्टी
व्यवस्थित शिकल्या आणि आलं ते व्यवस्थित सॉल्व्ह केलं. सो अच्छा, प्रेक्षकांसाठी तो M2 हा सब्जेक्ट होता. येस इंजिनिअरिंगसाठी. सो मग तो क्लिअर झाला आणि लकीली ते लवकर रिझल्ट आले. त्यामुळे मग ते जे उरलेले 6 महिने होते ना, ते मला कम्प्लीट एक्सप्लोअर करायचे होते. सो माझ्यासाठी त्या 6 महिन्यात काय बेस्ट करता येईल ते मला करायचं. मी पुन्हा पुण्यात आलो. मग त्यावेळी डोक्यात जरा वेगळं होतं. डोक्यात होतं की आयुष्यात पुढे काय करायचं आहे. आणि डिझाईनची आवड आधीपासून होती, पण कधी ते प्लॅटफॉर्म मिळाला नसल्यामुळे डिझाईनमध्ये मी काही बॅचलर्स करू शकलो नाही किंवा काहीतरी असा विचार करू शकलो नाही. पण त्या पिरियडमध्ये मीनवाईल खूप सारे कनेक्ट्स निर्माण झालेले आणि बरेचसे डिझाईन्स प्रोजेक्ट मी करायला सुरुवात केली होती. आणि त्या 6 महिन्यामध्ये मला एक छोटा प्रोजेक्ट मिळाला आणि ज्याच्याने ऑब्व्हियसली मला काही साईड इन्कम पण मिळाली. बट त्याच्यामुळे मला कळलं की ही जी स्किल आहे ही मी ऑन अ प्रोफेशनल लेवल करू शकतो. तर ती एक क्लॅरिटी आली. आणि ॲट द सेम टाईम परत मग जेव्हा जसा गायनाचा क्लास होता तसा सेम गिटारचा क्लास पण जॉईन केला. त्याच्यामुळे मग गायन, गिटार, संगीत आणि काय प्रोफेशन मी करू शकतो हे. सो एकंदरीत ह्या सगळ्याची क्लॅरिटी मला कॉलेजमध्ये जाण्याच्या आधीच आली परत. आणि मग 3rd इयरला जेव्हा मी परत कॉलेज जॉईन केलं तेव्हा डोक्यात एवढंच होतं की आत्तापर्यंत जे नाही केलं ना ते आपल्याला करायचं आहे. सो आत्तापर्यंत आपण कुठल्या इव्हेंटमध्ये नाही जास्त पार्टिसिपेट केला, आता आपल्या त्या इव्हेंटला लीड करायचं आहे. आत्तापर्यंत आपण अभ्यास नीट नाही केला, आता अभ्यास नीट करून कॉलेजमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येईल त्याच्याकडे बघायचं आहे. सो या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण झोकून द्यायचं. उरलेले 2च वर्ष आहेत आता इंजिनिअरिंगचे, यामध्ये जे काही बेस्ट मला देता येईल ते मला करायचं आहे. आणि या 2 वर्षांमध्ये अजून एक झालं की मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे फर्दर कोर्सेस आय कुड एक्सप्लोअर, त्यासाठी पण वेळ मिळाला. मग एकंदरीत ते असं म्हणतात की जेव्हा आपण तीर खेचतो ना तो 2 पावलं मागे जातो, त्यानंतर मग जी त्याला गती मिळते ती ह्या 2 वर्षांमध्ये मला मिळाली. म्हणजे त्या 2 वर्षांनी तुला घडवलं असं तुझं म्हणण्याचा अर्थ आहे. पण हे जेव्हा झालं की ज्यावेळेस तू तो सेटबॅक घेतलास, बऱ्याच असं होतं की लोक आज एवढीशी जरी गोष्ट मनासारखी नाही झाली तर ते डिप्रेस होतात. तर अशा लोकांसाठी काय सांगशील? किंवा आज असं होतं की बऱ्याचदा तुम्ही स्क्रोल करता फोनमध्ये आणि त्याच्या आयुष्यात खूप काहीतरी वेगळं घडतं आणि ते माझ्या आयुष्यात घडत नाहीये आणि मग आय गेट डिप्रेस फील की आय गेट सम सॅड फिलिंग्स. आणि त्या मान्य काही अर्धा तास 1 तासासाठी असतात, पण त्यांचा संचय होत जातो तुमच्या मनामध्ये. पण त्यांना कसं केलं? आता त्यावेळेस मे बी नसेल तेवढं सोशल मीडिया एक्सप्लोरेज, पण आता आहे. नाही, डेफिनेटली होतं. हा प्रेशर होता, कारण माझ्यासोबतचे क्लासमेट्स पास आउट होत आहेत, ते एक प्रेशर वेगळं. शिक्षकांची तुमच्याकडे बघण्याची नजर बदलते, ते वेगळं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत गेल्या. पण अगेन आय विल कम बॅक टू आर्ट ऑफ लिव्हिंग, कारण आर्ट ऑफ लिव्हिंगने मला जी मदत केली आहे गेली जेव्हापासून मी सुरू केलं आहे, तर सर्वात आधी तर सुदर्शन क्रिया. त्याच्याने हे जे काही तू म्हटला संचय होत गेला, तो जो संचय होतो ना विचारांचा, अनवॉन्टेड थॉट्सचा, तो सुदर्शन क्रियेमुळे कमी व्हायला हेल्प होतो. त्याच्यामुळे डोक्यात नेहमी पॉझिटिव्हिटी असायची. आत्ता हे झालं आहे ठीक आहे, बट दिस इज नॉट द एंड. ही शेवट नाही आहे, कारण वयाच्या 20व्या 22व्या वर्षी शेवट असूच शकत नाही. ही कसली तरी चांगल्याची सुरुवात आहे. जे आईवडिलांनीही तेवढाच सपोर्ट केला. मी सांगेन मला मित्र पण खूप चांगले भेटलेत. म्हणजे कॉलेज लाईफमध्ये त्यांचं येस, खूप 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 महत्त्वाचं योगदान होतं. म्हणजे मी त्यांचं नाव पण घेऊ शकतो इकडे. सो योगेश, बट त्याला आम्ही नेहमी जोजोच म्हणायचो. जोजो होता, विघ्नेश होता, जितू होता. ह्या सगळ्या लोकांनी खूप, म्हणजे तिथे ते माझ्यासोबत नसले तरी दिवसातून 1-2 फोन असायचे, अरे काय करतोय, काय चाललंय, मग पुढचा प्लॅन कसा आहे. त्यामुळे एक धीर मिळायचा. नाही, जरी ते माझ्यापेक्षा पुढे जातील 2 वर्षांनी वगैरे, तरी ते माझ्यासोबत असतील. त्यामुळे सेन्स ऑफ लॉस फील झाला, पण कुठेतरी वाटलं की नाही, हे लोक माझ्यासोबत आहेत, घरचे माझ्यासोबत आहेत, मग कसली कमी आहे. आयुष्यात काही ठाम गोष्ट घडली का की ज्याच्यावर नंतर तुला नाही ठाम झालं की आता मला योग अभ्यासकच व्हायचं, किंवा असं काहीतरी असं ना झालं आपण म्हणतो टर्निंग पॉईंट आहे, किंवा नाही बाबा मी IT प्रोफेशन करतोय पण नाही मला योग अभ्यासक व्हायचं, स्वतःबद्दल काही वाईट घडलं किंवा समाजातून काहीतरी वाईट बघितलं आणि त्याच्यासाठी तू मग ते ठरवलंस? राईट. खूप सुंदर स्टोरी याच्यामागे. आमचं जे कॉलेज होतं, म्हणजे तुझंही सेम कॉलेज आहे,
सिंहगड लोणावळा कॉलेज मुंबई पुणे एक्सप्रेस वेला आहे आणि ते जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तो आयडियल रोड बिल्डर्स म्हणून आहे, त्यांच्या अंडर असतो. तर त्याचे जे काही वर्कर्स असतात ना ते तिथे शेडमध्ये राहायचे, जवळजवळ 100 वर्कर्स त्या शेडमध्ये राहायचे. आणि तेव्हा मी रिसेंटली आर्ट ऑफ लिव्हिंगकडूनच ट्रेनिंग घेऊन आलेलो की लोकांना ध्यान कसं शिकवायचं, कसं करून घ्यायचं. लकीली मला एक दिवस कॉल आला की अरे इथे ना असे वर्कर्स राहतात. आम्ही त्यांना रोज बघायचो, पण मला ऑफिशियली कॉल आला की इथे असं काही तू करू शकतोस का. मी म्हटलं नक्कीच, आपण त्यांच्यासाठी 4-5 दिवसाचा वर्कशॉप कंडक्ट करू शकतो. आणि ऑलरेडी माझ्यासोबत ग्रुप होताच, मला फक्त त्यांना सांगायची ते वाट बघत होते. ते म्हटले अरे खूप चांगली आयडिया, आपण करूयात. आणि सगळ्यांना घेऊन आम्ही पोहोचलो तिकडे. मग पहिलं जे ध्यान मी माझ्या आयुष्यातलं समोरच्यासाठी कंडक्ट केलं आणि त्यानंतर जेव्हा त्या 15-20 मिनिटांनी त्यांनी स्वतःची डोळे उघडलीत, त्यांच्या नजरेत जे सुख होतं ना, जी शांती होती, तो ट्रिगर पॉईंट होता की हे मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे किंवा हे मला करायचं आहे, हे मला करायचं आहे. तिकडे अगदी शुअर झालेलं की हे जे काही यांना अनुभव देता आला हा माझ्यातर्फे झाला आहे किंवा माझ्यातर्फे करून घेण्यात आला आहे. मला याची आयडिया नाही आहे, पण मला हे पुढे करायचं, पुढे द्यायचं, हे पुढे द्यायचं आहे 100%. मी आयुष्यात काहीही करू देत, पण मला हे करायचं. आता जसं तू बोललास की हे मला करायचं, हे तर ठीक झालं, पॉईंट डिसाईड झाला आपल्या आयुष्यात की आता मला हे करायचं. पण एखादी गोष्ट ठरवली मध्ये ती तशीच होते असंही करेक्ट, खूप सारे अपडाऊन्स येतात. येस. मग जसं तू तुझ्या कॉलेजचा लाईफचा अपडाऊन सांगितला की इयर डाऊन झालं आणि बऱ्याचशा गोष्टी झाल्या, तुला त्यातून सेटबॅक मिळाला आणि सगळं तू पुढे गेलास. पण या कोर्ससाठी कशा अडचणी आल्या? कारण एक वर्कर लोकांना देणं ठीक आहे, पण आपण ते शिकायचंय आणि ते नंतर समाजाला द्यायचं. मग त्याच्यासाठी तुम्ही एक स्वतःचं जे प्रोफाईल म्हणतो किंवा स्वतःचं एक आपण म्हणूयात व्यक्तिमत्व म्हणतो ते बनवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तू कसं तयारी केलीस किंवा काय करतोयस अजूनही? तिथून गोष्टी सुरू झाल्या आणि नंतर मग वर्कशॉप्स, लोकांशी भेटणं, त्यांच्याशी बोलणं. आधी 10 लोकांना, 10चे 50, 50चे 100. एक वेळ तर असा आला की मी एका स्कूलमध्ये जाऊन हे ध्यानाचं शिबिर घेतलेलं. तिकडे 700 लोकं समोर होती. म्हणजे ॲक्च्युली माझ्या घरच्यांनी मला असा कधीच इमॅजिन नव्हतं केलं, कारण घरी जेव्हा पाहुणे यायचे मी गपचूप बेडरूममध्ये पळायचो. सो त्यांच्यासाठी ही खूप नवीन गोष्ट होती. आणि मी म्हणेन की वेन युअर टाईम इज राईट थिंग्स टू हॅपन फॉर यू. स्पेशली जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करायला हातात घेतात ना, असं म्हणतात की निसर्गसुद्धा तुमच्या मदतीला येतो. जेव्हा तुम्ही सेल्फलेस होऊन काम करतात तेव्हा 100% तुम्हाला हवी त्या जागेवरून मदत येते आणि पाहिजेपेक्षा जास्त मदत येते. आणि तेच घडत गेलं, लोकं मिळत गेली लोकांना. बघा, म्हणजे मला यात अजून एक गोष्ट ॲड करायची आहे. आपण माणूस म्हणून आपण एक सामाजिक प्राणी आहोत. आपण एकटे नाही राहू शकत. करेक्ट. तर प्रत्येकाला कुठे ना कुठे मनात असं असतं की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, जिथून मी आलोय त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. फक्त कोणाला ते एवढं वाटत असतं, कोणाला एवढं वाटत असतं, कोणाला खूप जास्त वाटत असतं. सो प्रत्येकाची एक लेवल असते आणि त्या लेवलला मॅच करणारं कोणी मिळालं ना, अरे हा तर माझ्यासारखाच आहे. मग अशी सेम लाइकिंगची लोकं मला मिळत गेली. त्याच्यामुळे मग एक खूप सुंदर ग्रुप तयार झाला आणि ॲक्टिव्हिटींना असं पुश करायला नाही लागलं. गोष्टी होत गेल्या आणि माझ्यासाठी पण हा खूप आधीपासून मी हे डोक्यात ठेवलं म्हणा किंवा हे खूप आधीपासून मी माझ्या आयुष्यात पण अप्लाय केलं आहे की गोष्ट जशी येईल ना तशी त्याला घ्यायची. आय अग्री, काही गोष्टी मनासारख्या अजिबात नाही झाल्या, पण ज्या नाही झाल्या त्यातून मग काहीतरी शिकता येतं आहे का? प्रत्येक इव्हेंटच्या मागे एकतर लेसन असतो किंवा काहीतरी नॉलेज असतं. सो पिकअप द राईट लेसन, गेट दी राईट नॉलेज आणि मूव्ह फॉरवर्ड. बऱ्याचदा असं होतं की लोक 3-4 दिवस मेडिटेशन करतात सुरुवात, खूप जोमाने, अरे मला करायचं आता आणि मी एकदम करणार अशा भानगडीत करतात सुरुवात. आणि 3-4 दिवस झाले की ते कुठेतरी मनात कनेक्ट होत नाही बुवा, किंवा असं वाटतं अरे माझे थॉट्स येतच राहत आहेत किंवा वाईट विचार येत आहेत. बऱ्याच जणांना डोळे बंद केलं ब्ल्यू फिल्म सारख्या गोष्टी दिसतात किंवा वेगळे बरेच काही अनुभव असतात. तर अशा लोकांनी ते पुढे कंटिन्यू करावं म्हणून काय सांगशील? पहिलं तर कंटिन्युटी त्यांना ठेवता आली पाहिजे. जेवढं रेग्युलर तुम्ही करणार, मेडिटेशनचा असा अर्थ नाही की काहीच विचार नाही आहे ना. ध्यान करणं म्हणजे आता आजकाल लोकांची सगळ्यांची डेफिनेशन अशी झाली आहे की ध्यान करणं म्हणजे कॉन्सन्ट्रेट करणं.
मी ध्यानाला बसलो म्हणजे शून्य विचार पाहिजेत डोक्यामध्ये. पण ॲक्च्युली ध्यान करणं म्हणजे रिलॅक्स होणं, त्या क्षणापुरती, त्या क्षणाला मी रिलॅक्स होणं, माझ्या मनाला सैल सोडणं, जिकडे त्याला जायचं आहे तिकडे जाऊ देणं. बघा, आपल्याला एखादी गोष्ट इरिटेट कधीपर्यंत करते? जेव्हा आपल्या मनात काहीतरी आहे, करेक्ट. पण एकदा मी म्हटलं अरे ही गोष्ट तर माझीच आहे, आपली स्वतःची गोष्ट कधी इरिटेट करते का? सेम फॉर दी थॉट्स. जसं आकाशात क्लाउड्स असतात, ढग असतात, सेम आपल्या मनामध्ये पण हे क्लाउड्स असतात विचारांचे. तर त्यांना जेवढं आपण लेट गो करू, जेवढं आपण आता क्लाउड्सकडे जर आपण गेलो, त्यांना हात लावायचा प्रयत्न केला नाही ना. सेम फॉर दी थॉट्स. जेवढं तुम्ही त्यांना मोकळं सोडणार, ते अरे तू माझाच थॉट आहे, आय ॲक्सेप्ट यू, मी तुझ्याशी भांडत नाही बसणार. तिकडे मग ते एकदा बॅरियर ब्रेक झाला की मग तो विचार परत तुम्हाला सतावणारच नाही. आता आत्ताचं सिच्युएशन खूप असं झालं की लोकांना झटपट हवं. मग यामध्ये कसं आहे, झटपट काही मिळतं की नक्की मिळतं? आम्हाला अशा गोष्टी सांग की तुमच्या 10 मिनिटात करून होतील बुवा, आणि गो विथ माय वर्क. कारण लोकांचं शेड्यूल इतकं बिझी झालंय. तर मग तसं काही आहे का, किंवा तसं काही आसन्स आहेत का जे लोक झटपट 10 मिनिटात करून त्यांच्या आयुष्यात पुढे चालू शकतील? डेफिनेटली आहेत ना. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या झटपट होऊ शकतात, पण आपण कधी त्यांना एक्सप्लोर करतच नाही. कारण मी तुला आता थोड्या वेळापूर्वी जसं म्हटलो की आपण ट्रॅडिशनल वेकडे खूप बघतो. 12वी नंतर इंजिनिअरिंग नंतर MBA नंतर जॉब नंतर लग्न. करेक्ट. सो हे खूप पिढ्यानपिढ्या आपल्या डोक्यावर हेच बिंबवण्यात आलं आहे. खूप सारे अनकन्व्हेन्शनल वेजसुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये आता रिसेंटली जसं तू सोशल मीडिया म्हणतोय, खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांची घरं याच्यावरच चालत आहे. जस्ट बिकॉज ते चांगला कंटेंट लोकांना बघायला देत आहे, ते चांगली एंटरटेनमेंट लोकांना बघायला देत आहे. तर माझं म्हणणं याच्यावर असं आहे की लोक हा जो एकच मार्ग धरून चालली आहेत ना, तर ते सोडून अजून बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर केल्या पाहिजे. राईट. डेफिनेटली शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. डेफिनेटली शिक्षण सोडा असं कधीच नाही. कारण ह्याच्यात पण पुढे जायचं असेल तर तुम्हाला बेसिक गोष्टी आल्याच पाहिजे. तुमचं शिक्षण असलं पाहिजे, तुमचा रिसर्च असला पाहिजे. चांगलं कंटेंट काय असतं? वेल रिसर्च डेटा पुट व्हेरी नीटली. चांगलं रिसर्च जे आहे ते हेच आहे ना. चांगलं रिसर्च तेव्हाच करू शकतो जेव्हा तुम्ही काहीतरी शिकताय, जेव्हा तुम्ही शिक्षण घेताय बेसिकली. नाहीतर मग ते एंटरटेनमेंटचा पार्ट होतं. राईट. एंटरटेनमेंट पण तेवढीच गरजेची आहे, पण पूर्ण आयुष्य एंटरटेनमेंट नाही घालू शकत ना. हे झालं या झटपट कोर्सेस होतील. पण मला असं सांगायचं की माझं लाईफ सपोज खूप बिझी आहे. लाईक मी सकाळी जॉब करतो, दिवसभर जॉब करतो, संध्याकाळी मग मला थोडंसं रील्स बघायचं असतात आणि फॅमिली थोडंसं टाईम द्यायचं असतो. पण ह्याच्यात मला स्वतःसाठी मेडिटेशनसाठी टाईम मिळत नाही. ही कंप्लेंट सगळ्यांचीच असते बुवा. ओके. तर मग त्यांच्यासाठी कुठले झटपट आसन्स आहेत का? की त्यांनी अरे नाही 10 मिनिटात मी आसन केलं, 10 मिनिटात मी काहीतरी श्वासोच्छ्वास केले आणि आय एम ओके टू गो, ओके माझं झालं, असं काही आहे का? नक्कीच आहेत ना. छोटे म्हणजे 10 मिनिटापासून सुरू होणारे ध्यान पण आहेत. हे तुम्ही गायडेड मेडिटेशन्स करू शकतात. सुदर्शन क्रिया शिकलात तर 20 मिनिटाची सुदर्शन क्रिया करू शकतात. मला अजून एक गोष्ट आठवते, गांधीजी म्हणायचे आज मी एवढा बिझी आहे की मला एकदा ध्यान करून नाही होणार, मला 2दा ध्यान केलं पाहिजे. सो लोक जे म्हणतात ना की मला वेळ मिळत नाही, तर तो वेळ मिळण्यासाठी तुम्ही ध्यान करा. माझी प्रोडक्टिव्हिटी कमी होते, तर ती प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्ही ध्यान करा. सो द इफेक्ट ऑफ मेडिटेशन इज अ फोकस, इफेक्ट ऑफ मेडिटेशन इज अ कॉन्सन्ट्रेशन. आत्ता सध्या लोकांची मेंटॅलिटी आहे की ते खूप अपोजिट बघतात या गोष्टींना. पण जर तुम्ही स्वतःला, तुमच्याकडे 24 तास आहेत आणि त्यापैकी तुम्ही जर स्वतःला 20 मिनिटं पण नाही देऊ शकलात, तर तुम्ही स्वतःसाठी काय जगताय? आता सेम पॉईंट हा झाला ह्याचा. पण तू स्वतः एक IT प्रोफेशनल आहेस, तू एक चांगल्या IT कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोयस. मग तुलाही सेम असतात की आजकालच्या जे IT जनरेशनचे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते प्रॉब्लेम्स विथ मेडिटेशन, हाऊ दे बॅलन्स युअर वर्क लाईफ. बिकॉज आजकाल सगळीकडे जर तू सर्रास एक कंप्लेंट असते की आमचं ऑफिस आम्हाला वर्क लाईफ बॅलन्स देत नाही. मग ती वर्क लाईफ बॅलन्स स्वतः कशी शोधायची? करेक्ट. हे खूप जनरली या जनरेशनला हवं आहे असं मला वाटतं. करेक्ट. सो सर्वात पहिला मी याला म्हणेल की गोष्टी प्रायोरिटाईज, जे मी स्वतः पर्सनली खूप गेल्या काही वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे की गोष्टी प्रायोरिटाईज करा. कारण आता समजा मी म्हटलं की वर्कलोड आहे, मग 12 तास मी काम करतो आहे, पण पहिली बघण्यासारखी गोष्ट अशी की पूर्ण 12 तास खरंच तुम्ही काम करत आहात का?
त्यातला काही वेळ तुम्ही ब्रेक म्हणून वापरू शकतात का स्वतःसाठी? किंवा समजा काम जास्त आहे तर तुम्ही स्वतःसाठी नाही म्हणू शकतात का कामाला? कारण नाही म्हटलं तरी तुमची काम करायची कॅपॅसिटी वेगळी आहे, माझी वेगळी आहे. आज मी जेवढं करतोय उद्या मी परत तेवढंच करेल का मला माहिती नाही. किंवा आज मी थोडं करतोय उद्या मी जास्तही करू शकतो. सो ॲट द सेम टाईम तुम्ही जे काम करताय त्याची क्वालिटी तुम्ही वाढवू शकतात का? किंवा तुम्ही ज्या प्रकारचं आउटपुट देताय, जे काम तुम्ही ज्याला तुम्हाला 3 तास लागत आहे ते काम तुम्ही जास्त फोकसने 2 तासात करू शकतात का? किंवा जे काम करायला तुम्हाला 5 तास लागणार आहे तुम्ही समोरच्याला ते एस्टिमेशन देऊ शकतात का की 5 तास माझे ह्यात जाणार आहेत, पुढचं काम मी उद्या पिक करू शकतो? करंटली प्रॉब्लेम काय होतोय, आपण ओव्हर कमिट करतो आणि अंडर डिलिव्हर करतो. राईट? सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अंडर डिलिव्हर करण्यापेक्षा कमिटमेंट तुमच्या कॅपेबिलिटीनुसार द्या. त्यामुळे काय आहे, इथे प्रेशर नाही आहेत. जे काम तुम्हाला जेवढ्या वेळात होतं आहे, किंवा असंही असतं की काही लोकांना ते काम 3 तासाचंच करून हवं आहे, मग त्या 3 तासामध्ये झालेलं काम आणि 3 दिवसात झालेलं काम याच्यामध्ये क्वालिटीचा नक्की फरक पडणार आहे. तर हे क्लॅरिफिकेशन तुम्ही आधीच ठेवा. कारण त्या कामाची क्वालिटी जर तिला आयडियली 3 दिवस लागणार आहे तर 3 दिवसात तुम्ही अचीव करू शकत नाही. तर साधं एक्झाम्पल, तुझ्या एखाद्या शूटचं घे. तू शूटचा डेटा घेतलास, त्याला कोलेट केलास, त्याला एडिट केलास, नंतर कलर करेक्शन केलंस, बॅकग्राऊंड स्कोअर टाकलास. ह्या कंप्लीट गोष्टीला 3 ते 4 दिवस लागणार आहेत. मी तुला म्हटलं मला उद्याच्या उद्या व्हिडिओ हवा आहे, तू देशील ही, रात्रभर जागशील, पण क्वालिटी कशी असेल? करेक्ट? सो अल्टिमेटली बाय मेकिंग युअर सेल्फ मूव इन टू दॅट फास्ट पेस लाईफ यू आर कॉम्प्रोमाइजिंग ऑन अ क्वालिटी. सो इदर यू कॉम्प्रोमाइज ऑन अ क्वालिटी और यू गिव्ह अ बेटर प्रोडक्ट. सो एक्झॅक्टली सेम जर तुम्ही, मी स्वतःसुद्धा तेच करतो. आज माझं काय आहे, आज मला किती मीटिंग्स आहेत, आज मला किती काम आहे, रोजचं स्वतःबद्दल आय वुड से रादर दॅन कम्पिटिंग आवर सेल्फ विथ अदर्स, डू युअर सेल्फ स्टडी की मी आज हे किती करू शकतो, माझ्याने किती होणार आहे, आणि त्यानुसार कमिट करा. सी, सुरुवातीला तुम्हाला नाही म्हणायला जड जाईल, पण जसं जसं आपण हे प्रॅक्टिस करू ना, समोरचा सुद्धा आपल्या शब्दाला रिस्पेक्ट करेल. नाही, हा म्हटला एवढं होणार तर एवढं करून देतोय. करेक्ट? अरे और थोडा ये हो गया वो हो गया. मग आपण स्वतःसुद्धा कारण शोधायला लागतो. अरे याला हे कारण आज चिपकवून टाकूया, मग पुढचं बघूया काय करता येतं. सो तो पळकुटेपणा सोडून क्लिअर कम्युनिकेशन. आत्ताच्या जगात, आत्ताच्या तू कुठल्याही फील्डमध्ये जा, मेजर प्रॉब्लेम इज विथ द कम्युनिकेशन. अरे समोरचा माझ्याबद्दल काय विचार करेल? समोरच्याला जरी रूड वाटलं तरी तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड क्लिअर सांगताय गोष्टी, याच्याबद्दल समोरचा तुम्हाला जास्त रिस्पेक्ट करेल, रादर दॅन फेक प्रॉमिसेस किंवा फॉल्स कमिटमेंट्स. ह्याचा नंबर कमी झाला की जो रिस्पेक्ट आहे समोरच्याचा तुमच्याबद्दल तो वाढायला मदत होईल. जसं तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट करतात, समोरचाही तुम्हाला रिस्पेक्ट करेल. एक्झॅक्टली सेम आपल्याला कॉर्पोरेटमध्ये हवं आहे ना. काय वेगळं हवं आहे आपल्याला अजून? आत्ता तू जसं बोललास की कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, तर त्याला अनुसरूनच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचदा असं होतं की मी काही बोलायच्या आधीच माझ्या मनात खूप सारे थॉट्स येतात की अरे याला हे बोलायचंय, बोलू की नको, अरे त्याच्याशी ते सांगायचंय, सांगू की नको, ते सांगितलं काय होईल, तर ते कसं होईल. मग ह्या सगळ्या विचारांना कसं एखाद्याने सांभाळायचं? ॲक्च्युली आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे फाउंडर आहेत गुरुदेव शिशी रविशंकर, ते खूप चांगलं सांगतात की दुसऱ्याने तुमच्यासोबत जसं नाही वागायला पाहिजे ना, तसं तुम्हाला वाटतं की माझ्यासोबत असं नाही वागला पाहिजे लोकांनी, तसं तुम्ही कोणासोबत वागू नका. म्हणजे तुम्ही आधी कोणाबद्दल विचारच करू नका असं तुला सांगायचं? नाही. ते म्हणतात की तुम्हाला लोकांनी तुमच्यासोबत कसं वागलेलं आवडतं तसं तुम्ही लोकांसोबत वागा. आता जरी मला समोरच्याची चूक झाली आहे त्याला सांगायचं आहे, तर तुम्हाला तुमची चूक एखाद्याने सांगितलेली आवडेल का? अच्छा, आवडेल ही आपण म्हणतो, पण चांगल्या पद्धतीने सांगितलेली आवडेल ना. चूक विथ द सोल्युशन. ही चूक आहे आणि याचंही सोल्युशन आहे. की समोरचा आला आणि फक्त तुम्हाला तुमच्या चुकाच मोजून दाखवतोय, तर त्याच्यासोबत तुम्ही संवाद साधूच शकत नाही. सो जे तुम्हाला सांगायचं आहे ते कळवा, पण समजा तुम्हाला एखाद्याच्या चुका काढायच्या तर चुकांवर सोल्युशन पण द्या. नुसत्या चुका काढून तुम्हाला काही मिळणार नाही आहे आणि त्याला तर काहीच मिळणार नाही आहे. तो गिल्ट मिळतो की अरे मलाच बोलतात किंवा मलाच सांगतायत. हां, येस. मग तुम्हाला असं वातावरण स्प्रेड करायचं आहे का? तुम्हाला अशा वातावरणात राहायला आवडतं का? मग जे तुम्हाला आवडत नाही ते तुम्ही समोरच्यासोबत का करताय? हा जर थोडा बोलण्यापूर्वी विचार केला किंवा काहीतरी करण्यापूर्वी विचार केला
तर आय थिंक ते खूप जास्त मदत करेल ह्या सिच्युएशनमध्ये. जसं तू म्हणालास की कम्युनिकेशन्स किंवा हा विचार कर, पण आता प्रश्न तो बऱ्याच वेळेस नातेसंबंधांचा, रिलेशनशिपचा आपण ज्याला बोलतो, की आजकाल बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे ब्रेकअप्स दिसतात किंवा कुठलंही रिलेशनशिप तितकं स्ट्रॉंग बॉन्ड राहिला नाही असं म्हणतो. मे बी तो डिजिटल कम्युनिकेशनमुळे असेल किंवा आपण असं म्हणतो माझे 10 लाख फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, बोलायला माझ्याकडे एक व्यक्ती, असंही होतं कधी कधी, काही काहींच्या आयुष्यात घडतं. मग हा बॉन्ड सुधारण्यासाठी काय करत आहे किंवा मेडिटेशन कसं ह्याला हेल्प करतं? ओके, सो जसं मी म्हटलं, वी आर अ सोशल ॲनिमल, राईट? ऑनलाईन कोणाशी बोलणं आणि प्रत्यक्षात भेटून बोलणं फरक आहे. हो, नक्कीच. एक्झॅक्टली सेम आपल्याला करायचं आहे. बाहेर पडा आणि लोकांना विचारा, मी तुमच्यासाठी काय करू शकतो. मी इथे काही घेण्यासाठी नाही आलो आहे, मी इथे काहीतरी देण्यासाठी आलो आहे. तुम्ही सांगा, तुम्हाला मी तुमच्यासाठी काय करू शकतो. जेव्हा हा प्रश्न विचारणार ना लोकांना, तेव्हा स्वतःसाठी काही मागायची गरज नाही पडेल. सो बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की अरे एवढे सगळे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, तर नाही म्हटलं तरी दिस इज अ व्हर्च्युअल वर्ल्ड, राईट? करेक्ट. आज समजा उद्या टेक्नॉलॉजी बंद झाली तर काय होईल तुमच्या इन्फ्लुएन्सर्सचं, काय होईल तुमच्या फॉलोअर्सचं? उद्या इंस्टाग्रामच बंद झालं किंवा यूट्यूबचं सर्व्हरच चालत नाही आहे, काय करणार त्या व्हिडिओजचं? करेक्ट. येस. सो फॉर अस, आपल्यासाठी जाऊन लोकांना पर्सनली भेटणं, पर्सनली तो ग्रुप असणं खूप गरजेचं आहे. आणि आजकालच्या लोकांमध्ये आपण हेच खूप मिसिंग बघतोय. मी असं म्हणत नाही की टेक्नॉलॉजी चुकीची आहे, टेक्नॉलॉजीचा वापरही असला पाहिजे, पण या ज्या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत, कनेक्टिव्हिटी, लोकांशी बोलणं, फंक्शन्स अटेंड करणं जे आपल्याला जनरली नाही आवडत, सो वी शुड गो अँड, कारण जेवढं आपण ऑनस्क्रीन नाही शिकत ना, तेवढं आपण ऑफ स्क्रीन शिकतो. येस, लोकांच्या हावभावातून, लोकांच्या वागणुकीतून आपण न कळत नुसतं बघूनच गोष्टी खूप शिकत असतो. तर हा जो स्कोप आहे ना, हा स्कोप खूप कमी झाला आहे कोविड टाईम्समुळे म्हणू शकतो. तर आता दिस इज राईट टाईम टू स्टार्ट दॅट सोशलिझम. आता जसं तू कोविड टाईमचा उल्लेख केला आणि मी मगाशी बोलता सांगून गेलो की तू कोविड टाईममध्ये बरेच मेडिटेशन कोर्सेस घेतले, ऑनलाईन क्लासेस घेतले, तर त्या अनुभवाबद्दल सांगशील आम्हाला थोडंसं? खूप सुंदर अनुभव होता. कारण पहिला तर लोकांच्या मनात भीती होती की मला काही झालं तर. आणि जेव्हा तुम्ही ध्यान करतात तेव्हा आपसुकच स्वतःमध्ये एक विश्वास येतो की मी ठीक आहे आणि माझी काळजी घेतली जाते. आणि कोविडमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग ने खूप छान छान मॉड्यूल्स बनवलेले लोकांना शिकवायला. प्राणायाम होते, ध्यान होते, काही श्वासोच्छवासाच्या क्रिया होत्या, ब्रिदिंग टेक्निक्स होत्या. त्याच्यामुळे लोकांना, आता जे लोकांना कोविड झाला आहे त्यांच्यासाठी एक वेगळा प्रोटोकॉल होता, जे लोक कोविडमधून रिकवर करतात त्यांच्यासाठी वेगळा होता, जे लोक अजून सेफ आहेत त्यांच्यासाठी वेगळा प्रोटोकॉल होता. त्याच्यामुळे लोक खूप चांगला प्रतिसाद ह्याला देत होती. आणि आम्ही रेग्युलरली सकाळ दुपार संध्याकाळ ऑफिसेस सांभाळून रेग्युलरली ऑनलाईन क्लासेस घेत होतो. ॲट द सेम टाईम मला हे सांगायला आवडेल की पुणे महानगरपालिकेने आर्ट ऑफ लिव्हिंगला स्पेशली सांगितलं की आमचे जे स्पेशल स्टाफ आहेत ना, म्हणजे एक्स्ट्रा डॉक्टर्स म्हणा, नर्सेस म्हणा, पोलीस ऑफिसर्स म्हणा, ॲम्ब्युलन्स म्हणा, मेडिकल म्हणा, ते या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी काही करता येतं का? तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ग्रुपने जिकडे जिकडे हे बंदोबस्त असायचे ना पोलिसांचे, त्या चौकीवर जाऊन आम्ही ह्यांचे मेडिटेशन्स घेतलेत. आणि डॉक्टर्ससाठी डॉक्टर स्पेशल प्रोग्राम्स कंडक्ट केले. त्यामुळे डॉक्टरांचा अनुभव असा होता की एवढं स्ट्रेस आहे, एवढं प्रेशर आहे, त्यामध्ये हे 20 मिनिटाचं मेडिटेशन आम्हाला खूप हेल्प करतं आहे. तो एकंदरीत काळ मी म्हणेन, लोकांकडे खूप वेळ होता, लोकांकडे करायला काय नव्हतं. मी जनरल वेळेपेक्षा सर्वात जास्त बिझी कोविडमध्ये होतो. कारण ऑफिस होतं, घरची कामं होती आणि ॲट द सेम टाईम मेडिटेशनचे क्लासेस चाललेले. ऑनलाईन सुरू होते, ऑफलाईन सुरू होते. आम्ही PPE किट घालून जाऊन लोकांचे सेशन्स घेतलेत. सो खूप सुंदर अनुभव होता. डॉक्टरांसोबतच तुम्ही एक खारीचा वाटा पण दिला त्याच्यात आणि त्यात जेणेकरून लोकांना त्यातून उभा घ्यायला मदत झाली. येस. आता परत वळताना किंवा परत बोलताना आपण असं म्हटलं जातं बऱ्याच असं अझम्पशन्स असतात बुवा की योग आहे म्हणजे खूप खर्चिक असेल, खूप सात्विक असेल, मला बाहेरचं काहीच खाता येणार नाही, मला खूप असे रिस्ट्रिक्शन्स असतील माझ्या आयुष्याला लागणार, किंवा मी मग असं
वस्त्रच घातलं पाहिजे पांढरं किंवा कुर्तेच घातले पाहिजे, मग मला जीन्स बीन्स असं काही वापरता येणार नाही, असे खूप सारे असे मनात अझम्पन्स असतात लोकांच्या किंवा चुकीच्या समजुती असतात मी म्हणेन. तर त्यांच्यापैकी कुठल्या मिथ्स आहेत किंवा कुठल्या चुकीच्या समजुती आहेत आणि त्याचे अगेन्स्ट काय आहेत किंवा त्याच्या अपोजिट काय आहे किंवा एक्झॅक्टली कसं असतं ते लाईफ? ओके, लाईफ नॉर्मल असतं असं काही वेगळं नसतं. कुर्ता कम्फर्टेबल आहे म्हणून घालतात, तुमची आवड असेल तर घालू शकतात, नसेल तर नाही. कारण समजा तुम्ही फॉर्मल शर्ट्स आणि पॅन्ट घातले तर तुम्ही कम्फर्टेबली योगा करू शकणार नाही, राईट? सो दॅट इज द फर्स्ट रिझन की तुम्ही लूज कम्फर्टेबल क्लोथ घातले पाहिजे. ॲट द सेम टाईम कुर्ता पैजामा आपली संस्कृती दर्शवतो, आपली संस्कृती आपण स्वतः मिरवायला काय हरकत आहे ना. सो एक्झॅक्टली सेम. त्यामुळे असं कोणी कंपल्शन करत नाही की तुम्हाला हेच करायला लागेल तेच करायला लागेल. काय होतं, लोक डायरेक्ट जाऊन जज म्हणण्यापेक्षा लोक बघतात की एंड रिझल्ट काय आहे. पण प्रोसेस अशी असते की जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस सुरू करतात तुम्ही स्वतःबद्दल खूप अवेअर होतात. एव्हरी पर्सन इज अ युनिक, एव्हरी पर्सन दो दे हॅव अ सेम बॉडी, बट आतले प्रत्येकाचे काही गोष्टी जास्त आहेत, काही गोष्टी कमी आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं सिच्युएशनला रिस्पॉन्ड करण्याची क्षमता म्हणा किंवा त्यांचं स्टाईल ऑफ लिव्हिंग वेगवेगळं असतं. मग जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस सुरू करतात, जेव्हा तुम्ही ध्यान प्राणायाम आसन करतात, तेव्हा तुम्ही स्वतःबद्दल जागरूक व्हायला लागतात. आणि आता आता समजा लहान बाळ कोणी आलं जन्माला, त्याला आपण डायरेक्ट तिखट खायला घालतो का? नो, राईट? ते लहान बाळ एवढं नॅचरल असतं की आपण अगदी असं बेसिक जे काय ते एक्झॅक्टली सेम आपण पण नॅचरलच आहोत. व्हॉट स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस डज टू अस इज इट टेक्स अस बॅक टू आवर ओन नेचर, राईट? आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या नेचरकडे येतात तेव्हा तुम्ही आपसुकच अरे मला जास्त गोड नको, मला जास्त तिखट नको. लोकांनी हे एंड रिझल्ट बघितलेत, पण ड्युरिंग द प्रोसेस या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. तो अनुभव येस. आता माझ्यासाठी पण मी खूप जास्त तिखट खायचो आणि आता हे एवढं मला ठीक आहे, जास्त तिखट नको. हे आपोआप झालेला बदल आहे, हा मी स्वतःहून नाही आणलाय. पण लोकांनी जर आता हा पिक्चर बघितला ते म्हटले अरे तुला रेस्ट्रिक्शन्स लावलेत का? बट ते ॲक्च्युली तसं नसतं. आणि तसं सायंटिफिकली पण बघायला गेलं तर तेवढं तिखट आपल्या बॉडीसाठी पोषक नाहीच आहे. आता याचाच दृष्टिकोनातून बरोबर असं बोललं जातं की योग अभ्यासासोबत तुमचा आहार पण खूप महत्त्वाचा. डेफिनेटली. की तुम्ही जे काही आहार घेताय तो पण तुमच्या दररोजच्या जीवनाला तुम्हाला खूप मदत करतो. मग त्याबद्दल कसं बोलशील का? त्याबद्दल तुझे काही समज आहेत का? तुला काय वाटतं? मी म्हणेन अति सर्वत्र वर्जयेत. जिकडे आता समजा मला जंक फूडच खूप आवडते आणि मी जंक खातो तर अल्टिमेटली तुमची स्वतःचीच डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणेल की बॉस याच्या पलीकडे आता मी नाही पचवू शकत. सो जसं गुरुदेव श्री रविशंकर म्हणतात, चूज अ मिडल पाथ. जास्त इकडे पण नाही, जास्त तिकडे पण नाही, हॅव अ मिडल पाथ. सो दॅट तुम्ही जसं तू म्हटलास कम्प्लीट सात्विकही नाही आणि कम्प्लीट एकदम यो पण नाही. सो हॅव अ मिडल पाथ. मन केलं तर पिझ्झा करू शकतात. हो, मग बाकीचं आहे. डेफिनेटली येस. बऱ्याच पालकांचं असतं की माझा मुलगा फोन बघतो किंवा माझी मुलगी फोन बघते, किंवा स्कूलमध्ये पण असतं की एक दिवस योगा डे सेलिब्रेट केला जातो पण नंतर काहीच नसतं. तर अशा तुला वाटतं का की स्कूलमधून पण आपण नेक्स्ट जनरेशनला देऊ शकतो काहीतरी, एखादा हाफ ॲन आवर पिरियड किंवा 20 मिनिट पिरियड, का फक्त योगा 18 वर्षाच्या पुढच्या मुलांनी करायचं असं काही? डेफिनेटली येस. असं लिमिट नाही आहे 18 वर्ष वगैरे, पण आता बऱ्याचशा शाळा याची दखल घेत आहेत आणि त्यांनी अर्धा तास शाळा सोडण्याच्या आधी किंवा शाळा संपल्यानंतर लोकांकडून जे काही स्टुडंट्स आहेत, लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, सगळ्यांकडून ते ध्यान प्राणायाम करून घेत आहेत. आय थिंक मी बऱ्याचशा स्कूल्स मी स्वतःसुद्धा जाऊन आलो. त्यामुळे येस, प्रोसेस सुरू झाली आहे. आता आपल्याला अजून तिला वाढवायची आहे. त्यामुळे दखल आहे. कारण आणि आता पेरेंट्स पण खूप जास्त जागरूक झाले त्या गोष्टीबद्दल. आता हे असं ओल्ड स्कूल नाही समजत योगाला. त्यामुळे गोष्टी होत आहे. आपल्याला अजून गरज आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची. येस. आता हे झालं तुझं, तर तुझा कोर्स सपोज एखाद्याला जॉईन करायचा असेल प्रेक्षकांमधून, तर तो कसा करता येईल? किंवा अजून एखादा आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा एनी मेडिटेशन करायचं असेल तर ते कसं बुवा करता येईल? आर्ट ऑफ लिव्हिंगची वेबसाईट आहे. तिकडे गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसबद्दल माहिती मिळते. पहिलाच कोर्स आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचा. जर तुम्ही ऑनलाईन करणार तर तो ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप म्हणून असतो. ऑफलाईन करणार तर हॅपीनेस प्रोग्राम म्हणून त्याचं नाव असतं. दोन्ही 3 दिवसाचे वगैरे 3 दिवसाचे किंवा 6 दिवसाचे प्रोग्राम्स असतात. सो तुम्ही ज्या कुठल्या सिटीत आहात
जस्ट गो, तुम्ही तिकडे तुमच्या सिटीचं नाव टाका आणि जवळचं जे काही सेंटर असेल तुम्हाला त्याचा ॲड्रेस मिळेल. आणि प्रत्येक वीक आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आत्ता 25,000पेक्षा जास्त टीचर्स आहेत भारतभर. मी तर म्हणेल जगामध्ये 40,000पेक्षा जास्त आहेत. भारतभर आपल्याकडे 25,000पेक्षा जास्त टीचर्स आहेत आणि सगळेजणं आपली स्वतःची रोजची जबाबदारी सांभाळून हे कामसुद्धा करत आहे. येस येस. आणि जर पुण्यात एखाद्याला करायचं असेल किंवा एखाद्याला तर तुझं बघितल्यानंतर वाटलं की नाही याच व्यक्तीकडून करायचं तर त्यांच्यासाठी काही का माझा नंबर इंस्टाग्राम प्रोफाईल. येस येस, इंस्टाग्राम प्रोफाईल. लोकांना जर कोणाला काही पर्सनल प्रश्न असतील डेफिनेटली येस येस, आपण इंस्टाग्राम प्रोफाईल आणि ईमेल आपण देऊया. येस येस, डेफिनेटली. एक गेम खेळायचा आहे. ओके. रॅपिड फायर सारखाच आहे पण एक्झॅक्ट रॅपिड फायर. जनरली असं होतं की लोक तुम्हाला प्रश्न विचारतात मग तुम्ही आन्सर देता. इथे उलट आहे. मी तुम्हाला एक वर्ड देणार आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन म्हण, व्याख्या म्हण किंवा भावना म्हण. आता सगळ्यात पहिला शब्द आहे अहंकार. गरजेचं आहे. आशीर्वाद. नेहमी असतात. शिवा. क्रिएटर. प्रार्थना. केली पाहिजे. विजडम किंवा स्वातंत्र्य. विजडम. इम्पॉर्टंट फॉर यू टू बी फ्री. रिलेशनशिप. पार्ट ऑफ लाईफ. मॅजिक. आय बिलीव्ह. आणि संस्कृती. जी जोपासली पाहिजे. वातावरण. प्रसन्न असलं पाहिजे. पैसे. मिळवले पाहिजेत. आणि शेवटचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं योग. योगनेच होईल. अरे संदीप, आपण इतकं बोललो खूप झालं पण आता माझे प्रेक्षक जे आहे त्यांच्यासाठी असं की बाबा ते 10 मिनिटं काढतील उद्यापासून सपोज, तर त्यांच्यासाठी असं काहीतरी एक 10 मिनिटात 2-3 आसन्स किंवा 2-3 प्रकार आम्हाला सांगशील तर खूप आनंद होईल त्यांनाही आणि आम्हालाही. ओके. सो सगळे लोक मोस्टली बसून काम करतो ना आपण, तर बॅक जनरली लोकांची स्टिफ होते किंवा दुखते, तर याला आपण डेस्कटॉप योगा म्हणतो. इट इज व्हेरी सिम्पल. याच्याने बॅक पेन कमी व्हायला खूप हेल्प होते. सो यासाठी काय करायचं असतं की दोन्ही हात स्ट्रेच करायचे असतात. तू केलंस तरी चालेल. येस, स्ट्रेच. जे आपले बोटं आहेत ती आपल्या शरीराकडे ओढायची, हात सरळ ठेवायचा आणि आत्ता बाय बाय करायचं. येस, से बाय बाय. आय नो थोडा त्रास होईल. जेवढा जास्त त्रास तेवढी मोठी स्माईल. थोडंसं जाणवतं. येस, कीप गोईंग, कीप गोईंग, कीप गोईंग, कीप गोईंग, कीप गोईंग. हे 15 ते 20 वेळा करायचं. आपण थोडे कमी राऊंड करू आणि हळूहळू हात खाली आणा. काही जाणवतंय फोर आर्ममध्ये? येस, देयर इज अ पेन, राईट. आणि याच्यामुळे जो काही इथे स्टिफनेस असतो ना तो जातो. येस. नेक्स्ट भस्त्रिका प्राणायाम आपण सगळ्यांना सांगू शकतो. ओके. सो भस्त्रिका प्राणायाम याला आउट ऑफ इंडिया, भारताच्या बाहेर योगिक कॉफी म्हणतात. कारण भस्त्रिका केल्यानंतर तुम्हाला क्विक एनर्जी मिळते. जसं ऋषिकेश म्हणत होता की सगळ्यांना क्विक हवं आहे की काही 10 मिनिटात जर काहीतरी होईल का, तर भस्त्रिका इज वन ऑफ दी आन्सर. हां. सो भस्त्रिका करणं खूप सोपं आहे. भस्त्रिका केल्याने एकदम तुम्हाला काय म्हणतात त्याला, क्विक एनर्जी मिळते. सो याच्यामध्ये दोन्ही हाताच्या मुठी खांद्याच्या बाजूला ठेवायच्या असतात. जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा हात वर जातात आणि मूठ उघडते. जेव्हा श्वास बाहेर सोडतो हात खाली येतात, मूठ परत बंद होते. ठीक आहे. सो याचे तुम्ही रिपिटेशन्स करू शकतात. आपण आता 10चा 1 राऊंड करूया. तुम्ही 10चे 3 केले तरी चालेल. ठीक आहे. सो आणि विश्राम करूया. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर, हाताचे तळवे आकाशाकडे. एक 30 ते 40 सेकंद या पोझिशनमध्ये थांबून पुन्हा एकदा आपण भस्त्रिकेचे राऊंड रिपीट करू शकतो. सो ह्याच्याने जेव्हा मला असं खूप दमल्यासारखं होतं की अरे आता काम करायचं आहे पण मला खूप दमल्यासारखं झालं आहे, आय नीड क्विक एनर्जी, सो भस्त्रिकाचे काही राऊंड्स केले की आय कॅन गेट बॅक टू माय वर्क. ओके. जनरली आम्ही ज्यांना कोणाला भेटतो त्यांना आम्ही
म्हणजे मराठी पुस्तकांचा वारसा जपता यावा म्हणून एक पुस्तक भेट देत असतो. त्याचं जसं तू बरेच दिवस झालं पुण्यात राहतोय, पण मला माहीत नाही तू पुणे किती फिरलास, तुला पुणे किती फिरायला आवडेल. त्यामुळे मी प्राध्यापक श्याम भुरके यांचं एक पुणे एक आठवण हे पुस्तक तुला भेट देणार आहोत. अरे नक्कीच. याच्यामध्ये पुण्यातल्या प्रत्येक ठिकाणाचा म्हणजे आपण इतिहास म्हणूयात किंवा तिथल्या त्यांच्या आठवणी आहेत, किंवा तिथे पुण्यातले जे आपण म्हणतात ना पेठेतली लोक आहेत त्यांच्या काय आठवणी आहेत, त्यांचा संग्रह आहे. आणि अशा वेगवेगळ्या जी ठिकाणं आज पुण्यातली थोडीशी लोप पावली त्यांचं पण उल्लेख आहे. हे पुस्तक आमच्याकडचं तुला थँक्यू सो मच. नक्की अजून अभिप्राय करू शकतो. डेफिनेटली. पुस्तक येस. आणि जाता जाता एक अजून उपक्रम आम्ही करतो. जसं पुलंना त्यांच्या आयुष्यात जे व्यक्ती भेटले किंवा जी एक विनोदी पात्र भेटली, तसं त्यांनी या व्यक्ती आणि वल्ली पुस्तकात लिहिले. तर आमचा एक मोठो आहे की शोध मराठीच्या माध्यमातून आम्ही ज्या कोणा व्यक्तींना भेटू ते आमच्यासाठी एक वल्ली आहेत. कारण त्यांच्या मार्फत जो काही संदेश आहे, जी काही गाथा आहे, जे काही प्रेरणा स्रोत आहेत ते आम्हाला समाजाला पोहोचवायचं, तर त्यांची एक स्वाक्षरी आम्ही आमच्याकडे घेत असतो. म्हणून तुझी स्वाक्षरी द्यावी. डेफिनेटली. थँक्यू. एक सेकंड.